आज आपल्या संगमनेर शहराच्या दृष्टीने एक अतिशय आनंदाचा क्षण आहे की बऱ्याच वर्षांपासून आपल्या सगळ्यांची इच्छा होती की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक भव्य दिवस स्मारक हे संगमनेर बस स्थानकाच्या परिसरामध्ये झालं पाहिजे। त्यासाठी 2018 सालीच या नगरपालिकेने ठराव केला होता। नगराध्यक्षा तत्कालीन दुर्गाताई तांबे असताना आणि याच्यातले अनेक लोक त्यावेळेस नगरसेवक म्हणूनही त्या बॉडीमध्ये सूचक अनुमोदक विश्वासराव मुर्तडक आणि सगळे लोक त्यावेळेस किशोर भाऊ पवार, नितीन अभंग, किशोर भाऊ टोकसे हे सगळे जुने, मोहम्मद भाई जे आता उपनगराध्यक्ष आहे, हे सगळेजण त्यावेळेस कमिटीमध्ये होते। आणि त्यावेळेस असं आपण मागणी केली होती की बस स्थानकावर जागा द्यावी। 18 पासून त्याचा पाठपुरावा चालू होता, परंतु जे एस टी महामंडळ आहे त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतला की आमची जागा आम्ही अशा पद्धतीने देऊ शकत नाही। त्याच्यामध्ये बराच वेळ गेला। मात्र 2023 साली तत्कालीन परिवहन मंत्री आणि त्यावेळेसचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे साहेबांना मी खास करून भेट घेण्यासाठी मी ज्यावेळेस त्यांच्याकडे गेलो आणि शिंदे साहेबांना सांगितलं की साहेब आपल्याला खासबाब म्हणून का होईना याला मान्यता दिली पाहिजे। आणि शिंदे साहेबांनी माझ्या विनंतीला मान देऊन त्यावेळेस 6 मीटर बाय 4 मीटर अशी एक जागा जी चौथऱ्याच्या तिथे जो मेन एंट्री आहे आपली त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी दिली। त्याच्या खाली गार्डन वगैरे करण्याची परवानगी देखील त्यांनी आपल्याला दिली आणि ते सगळं मेंटेन नगरपालिका करेल अशा पद्धतीचं त्यांनी आपल्याला विनंती केली। त्याच्यानंतर आपण खरं तर अतिरिक्त जागा त्यांच्याकडे 2200 स्क्वेअर मीटर चौरस फुटाची ही मागितली आणि अतिरिक्त जागा मागण्याचा प्रस्ताव देखील आपला आत्ता एस टी महामंडळाच्या विचाराधीन आहे। तो प्रस्ताव जेव्हा येईल तेव्हा येईल, तोपर्यंत थांबायचं का असा प्रश्न खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या समोर आला। आणि मग आपण सगळ्यांनी असा निर्णय घेतला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं जे काम आहे ते आता चालू करायचं, कारण तशी अतिरिक्त जागा जी मिळणार आहे ती आपल्याला तिथं गार्डन आणि ते करण्यासाठीच लागणार आहे। ती जागाचा निर्णय होईपर्यंत आपलं बाकीचं चौथारा असेल किंवा त्याच्यावरचं जे आपलं पुतळा बसवण्याचं काम असेल हे सगळं होईल। त्या दृष्टीने नगरपालिकेने जे आहे त्याचं टेंडर देखील केलं, पुतळ्याचं देखील टेंडर झालेलं आहे, अंतिम टप्प्यामध्ये आता तिची मान्यतेला तो आहे। लवकरच त्याची मान्यता होईल। छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा घ्यावा याबाबतची त्या ठिकाणी निर्णय देखील झाला। खरं तर आपण तो देखील निर्णय हा सगळ्या गावकऱ्यांवर टाकला होता की जे संगमनेर शहरातले रहिवासी ठरवतील तो पुतळा आपण त्या ठिकाणी बसू आणि सगळ्यांमते तो अश्वारूढ पुतळा करण्याचा निर्णय झाला। आज आपल्या संगमनेर शहराच्या दृष्टीने ऐतिहासिक असा क्षण आहे की जे आपले विभाग नियंत्रक आहे एस टी महामंडळाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे जगताप साहेब यांच्या आणि माननीय मुख्यमंत्री मुख्याधिकारी गोरे साहेब आहेत, या दोघांच्या सहीने आज नगरपालिकेचा आणि एस टी महामंडळाचा करार होतोय आणि एस टी महामंडळाने ती जागा आता नगरपालिकेकडे हस्तांतरित केलेली आहे। त्यानंतर जी अतिरिक्त जागा आहे ती अतिरिक्त जागा मागणीसाठीचा पण आपला लढा चालूच राहणार आहे। अतिरिक्त जागा सुद्धा आपल्याला मिळालीच पाहिजे अशी आपली मागणी आहे। त्या दृष्टीने देखील आमचा पाठपुरावा प्रताप सरनाईक साहेब असतील किंवा कोसेकर साहेब जे त्यांचे MD आहेत महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाचे, त्यांच्याकडे आपला पाठपुरावा चालूच आहे। तो मिळेल तेव्हा आपण त्याचा प्रयत्न करणारच आहे, पण दरम्यानच्या काळात मिळालेल्या जागेमध्ये प्लॅनिंग करून आपण त्या पद्धतीने सगळा एक करतो आहे। त्याचा एक ऐतिहासिक क्षण आहे, त्याची आज या ठिकाणी करारनामा झालेला आहे। त्याबद्दल मी एस टी महामंडळाचे पण आभार मानतो की तुम्ही हा निर्णय या ठिकाणी घेतला आणि CO साहेब तुम्ही आणि नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष मोहम्मद भाई, विश्वासराव मुर्तडक, किशोर भाऊ टोकसे, किशोर भाऊ पवार, नितीनजी अभंग, त्याचबरोबर शैलेशजी कलंत्री, चिकू शेठ जाजू जे मागच्या कमिटीत होते, तुमचाच ठराव हा आहे आणि आता हा नवीन झालेला आहे। तर सगळ्यांनी इकडे यावं, सगळ्या नगरसेवक